जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील 90 किलोमीटर अंतराची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन कोल्हापूरच्या 12 धावपटूंनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। या सर्व धावपटूंचा सत्कार विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला। दक्षिण आफ्रिका इथं जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनला यावर्षी 98 वर्ष पूर्ण झाली आहेत। जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत कठीण अशी ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन पीटरमारिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर घेण्यात आली। जगभरातील विविध देशातील 2500हून अधिक धावपटूंनी यात सहभाग घेतला होता। यात भारतातील 50 महिलांसह 400 पेक्षा अधिक धावपटूंचा समावेश होता। कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ही केवळ लांब अंतराची नसून ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची मोठी कसोटी असते। यंदा अधिक आव्हानात्मक असलेल्या या मार्गात सुमारे 1250 मीटर चढ उतार होते, तर 2 ते 14 अंश तापमान होतं। कोविस हिल, फील्ड्स हिल, बोथाज हिल, इनचांग, लिटल पॉली शॉर्ट्स असे 7 मोठे डोंगर आणि छोट्या मोठ्या टेकड्या धावपटूंना पार कराव्या लागल्या। कोल्हापूरच्या चेतन चव्हाण, अमोल यादव, दिलीप जाधव, सचिन बुरसे, स्वरूप पुजारी, विजय पाटील, आम्रपाल कोहली, सुषमा रेपे, डॉक्टर केतकी साखरपे, डॉक्टर पराग वाटवे आदी 12 धावपटूंनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं। यामध्ये 2 महिला धावपटू होत्या। गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं सराव, पोषण नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत ही मॅरेथॉन पूर्ण करण्यात त्यांनी यश मिळवलं। आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या सर्व धावपटूंच्या खडतर प्रवासाची माहिती घेऊन त्यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत सर्व धावपटूंचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी धावपटू आम्रपाल कोहली, डॉक्टर केतकी साखरपे यांनी मॅरेथॉन दरम्यान आलेले अनुभव सांगितले। पीटर्सबर्ग से लेके डर्बन तक 90 किलोमीटर का वो दौड़ है और काफ़ी कुछ उसमें क्लाइम, हिल्स और काफ़ी कुछ चैलेंजेस थ्रू आउट द रन है। ये इवेंट मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट इसलिए भी है कि ये मेरा पहला इवेंट और एक 90 किलोमीटर का एक गोल मेरे को सेट करना था, तो इस इवेंट के लिए रजिस्टर किया। और डेफिनेटली ये एक चैलेंजिंग इवेंट है कॉम्रेड्स का। वर्ल्ड वाइड इनका 98 इयर्स इस इवेंट को हो गया, बोले तो 98 साल ये इवेंट हो गया है। आते 2 साल में ये 100 साल पूरा कर देगा। और हम कोल्हापुर से नियर अबाउट 12 लोग और इंडिया से तकरीबन 400 लोग, जिसमें से 50-55 फीमेल्स थे, इन लोगों ने पार्टिसिपेट किया है। तर यावर्षी भारतातले 400 लोकांनी पार्टिसिपेशन केलेलं कॉम्रेड्समध्ये, त्यातल्या 57 लेडीज होत्या। त्यातल्या आम्ही 2 कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रथम दोघी महिला धावपटू असं म्हणू शकतो। आणि याचं मला अभिमान वाटतं। आणि एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की त्यांचं ते तिकडच्या लेडीजचं फिटनेस, तिकडच्या म्हणा किंवा आपल्या भारतातल्या पण इतर भागातल्या स्त्रियांचं फिटनेस पाहून आम्ही जास्त इन्स्पायर झालो आहे। आणि आम्ही इतर लोकांना इन्स्पायर करू इच्छितो की त्यांनी पण थोडं आपल्या फिटनेससाठी लक्ष द्यायचं आहे। मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येकीने दोघी-तिघींना पुढच्या वर्षी कन्व्हिन्स करायचं आहे, नेक्स्ट इव्हेंटला घेऊन जायचं आहे। 90 किलोमीटरचं अंतर अगदी 7 तास 51 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पार केलेल्या अमोल यादव यांनी आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले। सर, या रेसबद्दल सांगायचं झालं तर 90 किलोमीटरची रेस असते ही। याच्यामध्ये पूर्ण रोलिंग हिली टेरेन रूट असतो आणि अप रन आणि डाऊन रन अशा 2 ह्याच्यामध्ये ही रन असते। ह्या वर्षीचे जो रन होता तो डाऊन रन होता आणि याच्यामध्ये 1250 इलिव्हेशन होतं। प्रॅक्टिसर सगळे करून तिथे जातात, परंतु तिथे गेल्यानंतर तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहे म्हणून तर हिला अल्टिमेट ह्युमन रेस असं म्हटलं जातं। ज्यावेळी तुमचे पावलं थकली जातात, पण तुम्हाला तुम्हाला मेंदूला तुमच्या थकू द्यायचं नसते। ज्यावेळी तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असता त्यावेळी तरच तुम्ही ते डिस्टन्स कव्हर करू शकताय। नाहीतर जरी किती जरी फिटनेस असला तरी एखादी कंटिन्यू आपण ज्यावेळी गोष्ट करत असतो एक 3-4 तास, तर आपल्याला मध्ये एक लॅच तयार होतो की बाबा मला नाही आता थांबतो मी। तो जो जिथे लॅच आलेला असतो आपल्याला, तो आपल्याला ब्रेक करून जावं लागतं, म्हणून हिला अल्टिमेट ह्युमन रेस असं म्हटलं जातं। आणि पुढच्या 2 वर्षात आम्ही सर्वजण जास्तीत जास्त कोल्हापूरमधून पार्टिसिपेट घेऊन जाऊ। आणि साहेबांनी आज इथे सर्वांचं फेलिसिटेशन केलं, त्याबद्दल आम्ही आभार आहे। सत्कारानंतर आमदार सतेज पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, माजी उपमहापौर संजय मोहिते, उत्तम फराकटे आदी उपस्थित होते।